जय शिवराय मित्रांनो, आज आपण जबरदस्त अशी टेस्ट घेऊन आलो आहोत. या टेस्टमध्ये एकूण 30 प्रश्न असतील. हे प्रश्न मागील पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामुळे एक ना एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. मुंबई पोलीसकरिता हे प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आजचा पहिला प्रश्न आहे, कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो? ऑप्शन आहेत बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, भारत, रशिया. कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो? तर ऑस्ट्रेलिया. लक्षात ठेवा मित्रांनो, कांगारू हा प्राणी ऑस्ट्रेलिया या देशात आढळतो. ऑस्ट्रेलियाला का कांगारूज असेही म्हणतात. कांगारूंचा देश असेही म्हणतात. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोठे आहे? भारताची राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोठे आहे? ऑप्शन आहेत चेन्नई, दिल्ली, मुंबई, पुणे. याचं योग्य उत्तर होईल पुणे. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था पुण्यामध्ये स्थित आहे. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न. कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? चला मित्रांनो, कमेंट करून उत्तर सांगत चला. सर्व प्रश्न महत्त्वपूर्ण आहेत. कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर कृष्णा नदीची. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न. भारताचे पितामह कोणास म्हणतात? मोस्ट आयएमपी प्रश्न. भारताचे पितामह कोणास म्हणतात? तर दादाबाई नौरोजी यांना. लक्षात ठेवा, दादाबाई नौरोजी यांना भारताचे पितामह असे म्हणतात. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न. डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण? डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण? तर याचं योग्य उत्तर होईल पंडित जवाहरलाल नेहरू. मित्रांनो, हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत आणि यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखकही आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो, भारताची जे अंतराळ संशोधन संस्था आहे त्यास इस्रो असे नाव आहे आणि त्याचे मुख्यालय हे बेंगलोरमध्ये आहे. इस्रोचे मुख्यालय बेंगलोरमध्ये आहे. चला पुढचा प्रश्न. हितवाद या वृत्तपत्राचे जनक कोण? इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, विचारला जाऊ शकतो हा प्रश्न. हितवाद या वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? तर गोपाळकृष्ण गोखले. हितवाद या वृत्तपत्राचे जनक आहेत गोपाळकृष्ण गोखले. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न. लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळास काय म्हणतात? लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळास काय म्हणतात? वीरभूमी, विजयघाट, अभयघाट, राजघाट.
तर लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळास विजय घाट असे म्हणतात. लक्षात ठेवा, लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीचे नाव आहे विजय घाट आणि राजघाट हे गांधीजींचे समाधीस्थळ आहे. दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत. यापैकी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला पुढचा प्रश्न. राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा करतात? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. यावर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. राष्ट्रीय मतदार दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर 25 जानेवारीला. राष्ट्रीय मतदार दिन 25 जानेवारीला साजरा करतात. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता? IMP प्रश्न आहे मित्रांनो, विचारला जाऊ शकतो हा प्रश्न. महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे? ऑप्शन आहेत मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली. महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा आहे सिंधुदुर्ग. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न. जागतिक अपंग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक अपंग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर होईल 3 डिसेंबर. जागतिक अपंग दिवस 3 डिसेंबरला साजरा करतात. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आकाशाशी जडले नाते या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आकाशाशी जडले नाते या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर होईल डॉक्टर जयंत नारळीकर. आकाशाशी जडले नाते या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर जयंत नारळीकर. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न. माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हापासून अंमलात आला? माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हापासून अंमलात आला? तर सन 2000ला. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 या वर्षापासून अंमलात आला आहे. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न. स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकारने भारतीय रुपयाचे अवमूल्यन कधी केले नाही? स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकारने भारतीय रुपयाचे अवमूल्यन कधी केले नाही? तर 1976ला. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला पुढचा प्रश्न. नोबेल पुरस्कार दरवर्षी कोणत्या तारखेला दिला जातो? जागतिक स्तरावर सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे नोबेल पुरस्कार, आणि हा नोबेल पुरस्कार स्वीडन या देशाकडून दिला जात असतो दरवर्षी. नोबेल पुरस्कार दरवर्षी कोणत्या तारखेला दिला जातो? तर 10 डिसेंबर. 10 डिसेंबरला नोबेल पुरस्कार दिला जातो. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
पुढील प्रश्न, माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला? मोस्ट IMP प्रश्न, माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला? तर 2005ला. लक्षात ठेवा मित्रांनो, माहिती अधिकार कायदा 2005ला अस्तित्वात आला आहे. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या झाडापासून कात बनविला जातो? खालीलपैकी कोणत्या झाडापासून कात बनविला जातो? तर खैर या झाडापासून. लक्षात ठेवा मित्रांनो, खैर या झाडापासून कात बनविला जातो. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? चला, हा प्रश्न सर्वांना आला पाहिजे. कमेंट करून उत्तर सांगा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? ऑप्शन आहेत सिंधुदुर्ग, रायगड, नंदुरबार, धुळे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? तर धुळे जिल्ह्यात. लक्षात ठेवा, धुळे जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत मित्रांनो. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, तुम्ही कमेंट करून उत्तर सांगा, कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त तालुके आहेत? या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचे. सर्वात जास्त तालुके कोणत्या जिल्ह्यात आहेत हे कमेंट करून उत्तर सांगा. बघू किती लोक हुशार आहेत. चला, पुढचा प्रश्न, भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे जैन तीर्थकार होते? भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे जैन तीर्थकार होते? ऑप्शन आहेत 21वे, 22वे, 24वे, 23वे. तर मित्रांनो, भगवान महावीर हे 24वे जैन तीर्थकार होते. लक्षात ठेवा, ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? तर टंगस्टन. विजेच्या दिव्यात टंगस्टन या धातूची तार वापरतात. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर गोपाळ कृष्ण गोखले. भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली आहे. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, यावल अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत गोंदिया, जळगाव, भंडारा, अमरावती.
यावल अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, हा प्रश्न एकदाच विचारला आहे, त्यामुळे हा प्रश्न या वर्षी विचारला जाऊ शकतो, कारण बाकीचे प्रश्न आहेत ते खूप वेळा रिपीट झाले आहेत. हा प्रश्न आहे ना, तो काही वर्षापूर्वीच विचारला होता. पुन्हा विचारू शकतात. हे जरा मोस्ट टाइम प्रश्न लक्षात ठेवा. यावल अभयारण्य हा जळगाव या जिल्ह्यात आहे. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, धुळे नंदुरबार जिल्ह्यात कोणत्या गवतापासून सुगंधी तेल बनविले जाते? धुळे व नंदुरबार जिल्ह्यात कोणत्या गवतापासून सुगंधी तेल बनविले जाते? ऑप्शन आहेत गोशा, सेनिन, रेशम, रोशा. 4 ऑप्शन तुमच्या समोर आहेत. योग्य उत्तर कमेंट करून सांगा. कोणत्या गवतापासून सुगंधी तेल बनविले जाते? तर रोशा. धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यात हे सुगंधी तेल बनविले जात असते. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे? हा प्रश्न सर्वांना आलाच पाहिजे, कारण हा प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जातो म्हणजे जातोच. कोणत्या ना कोणत्या टॉपिकमध्ये हा प्रश्न विचारला असतोच. त्यामुळे हा प्रश्न मोस्ट MP या लिस्टमध्ये येत असतो. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? तर इंदिरा पॉइंट. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, भारत सर्वाधिक निर्यात कोणत्या राष्ट्राला करतो? चला, प्रश्नांची लेवल पहा मित्रांनो. सर्व प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे प्रश्न पोलीस भरतीला विचारले जाऊ शकतात. या दृष्टीने आम्ही हे प्रश्न ॲड केले आहेत. भारत सर्वाधिक निर्यात कोणत्या राष्ट्राला करतो? तर USA ला, युनायटेड स्टेट अमेरिका. भारत सर्वाधिक निर्यात अमेरिकेला करतो. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, साखरेचे भांडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते? साखरेचे भांडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते? तर उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशला साखरेचे भांडार म्हणून ओळखले जाते. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, जिना हाऊस या नावाने ओळखली जाणारी वास्तू कोठे आहे? चला, कमेंट करून सांगा, जिना हाऊस कोठे आहे? तर जिना हाऊस ही वास्तू मुंबईमध्ये आहे. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे? संत तुकडोजी महाराजांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे?
तर मोजरीमध्ये. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लिहून घेत चला. चला पुढचा प्रश्न. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात लहान आहे? महाराष्ट्रातील कोणता जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान आहे? तर मुंबई शहर. आणि सर्वात मोठा जिल्हा विचारला क्षेत्रफळाच्या दृष्टीने, तर अहिल्यानगर. लक्षात ठेवा, दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने मुंबई शहर आणि सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जिल्हा आहे अहिल्यानगर. हे दोन्ही प्रश्न विचारले जाऊ शकतात. चला पुढचा प्रश्न. भारतातील ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम कोणत्या शहरात राबविली गेली होती? भारतातील ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम कोणत्या शहरात राबविली गेली होती? तर अमृतसरमध्ये. मित्रांनो कमेंट करून उत्तर सांगा. हे ब्लू स्टार ऑपरेशन कोणत्या वर्षी राबविले होते? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. बघू किती लोक याचे बरोबर उत्तर देतात. ऑपरेशन ब्लू स्टार कोणत्या वर्षी राबविली होती? शेवटचा प्रश्न. पंचायत राज व्यवस्था सर्वात प्रथम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? पंचायत राज व्यवस्था सर्वात प्रथम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर राजस्थानमध्ये. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. हा अजून एक प्रश्न आहे मित्रांनो. भारताची आर्थिक राजधानी कोणती? चला हा तुमच्यासाठी होमवर्क प्रश्न आहे. भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? हे तुमच्यासाठी होमवर्क क्वेश्चन आहे. मित्रांनो आपले टोटल 30 प्रश्न कंप्लीट झाले आहेत. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा. तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.